मित्र हो, आज तुम्ही बघताय की या काटसावरच्या झाडाला भरपूर असे बहार, भरपूर असं फुलाच्या अवस्थेमध्ये दिसते आहे. पण याच्यावरती एक मला नवीन पाहायला मिळालं. याच्यावरती मधमाशांचं तर भरपूर याच्यावरती मध घेण्यासाठी, परागी करण्यासाठी आलेले आहे. पण त्याच्यामध्ये मला एक नवीन पाहायला मिळालं आहे. पक्ष्यांनासुद्धा आज पाण्याची खूप आवश्यकता वाटत आहे. कारण की पावसाळा हा लवकर गेल्यामुळे जमिनीमध्ये आणि कुठे तलावामध्ये कुठे पाणी नसल्यामुळे, नदी नाले आटल्यामुळे यांनासुद्धा पाण्याची खूप आवश्यकता भासत आहे. तर या पक्ष्यांनीसुद्धा या फुलामधला जो रस आहे पाण्यासारखा, तो पाण्यासारखा रस घेण्यासाठी ते सुद्धा या फुलावरून त्या फुलावर मधमाशासारखं त्यांचं ताण भागवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. हे मी एक शेतकऱ्यांना एक असा व्हिडिओ बनवत आहे की तुमच्या शेतामध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल आणि नसेल तरी एखादा भांडं शेतामध्ये ठेवायला काही हरकत नाही आहे. जिथे या पशुपक्ष्यांना थोडं त्यांच्यापासनं काहीतरी त्यांना पाण्यासाठी एक व्यवस्था म्हणून चांगलं राहील. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे आणि टाकत आहे की खरोखर निसर्गामध्ये दिलेला जे काही निसर्गाला दिलेला सौंदर्य आहे ते आपल्याला जपणं गरजेचं आहे. जर हे पक्षी जर नष्ट झालेत तर शेतकऱ्यांसाठी काही उरणार नाही आहे. आणि एक दिवस आपल्यालासुद्धा शेती हा पर्याय सोडावा लागेल. मग काय करणार? त्यासाठी जपा, निसर्गाला जपा, थोडं पशुपक्ष्यांची थोडी काळजी घ्या, त्यांच्यासाठी थोडी व्यवस्था करा. बस हे माझं म्हणणं आहे. धन्यवाद मित्र.